जसे की यामध्ये आता खूप प्रमाणात एलगी तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये मला मासे सोडायचे होते, पण कसं त्या मासे घेऊन होते, 2-3 मासे घेऊन होतो मोठे मोठे बघून. तर ते याच्यामध्ये आपण सोडूया आणि एक 4-5 दिवसानंतर रिझल्ट बघूया. जसे की यामध्ये आता खूप प्रमाणात एलगी तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये मला मासे सोडायचे होते, पण कसं त्यामध्ये जास्त पानं नव्हती या माझ्या कमळाच्या पॉन्डमध्ये, असं माझं म्हणणं आहे. तर चला मग माझ्या खालच्या पॉन्डमध्ये मी जाऊन याला मासे घेऊन होते, 2-3 मासे घेऊन होतो मोठे मोठे बघून. तर ते याच्यामध्ये आपण सोडूया आणि एक 4-5 दिवसानंतर रिझल्ट बघूया. तर ह्या पॉन्डमध्ये आपले मासे आहेत, तर पण यातून मासे काढून घ्या. छोटे छोटे जेलीफिश आहेत. तर पॉटमधील मासे पकडण्यासाठी आपण ही पद्धत वापरली आहे. याच्यामध्ये मी एक डबा ठेवला, त्यामध्ये यामध्ये जे माशांची चारा असतो तो यामध्ये टाकलेला आहे मी. तर मासे यामध्ये येत आहेत. जेव्हा एखादा दुसरा मोठा मासा येईल यामध्ये, तेव्हा आपण ते पकडून घेऊन जाणार आहोत. वाट बघूया एक मिनटं. तर मित्रांनो बघू शकता की याच्यामध्ये भरपूर मासे आले आहेत. तर हे मासे मी बाटलीमध्ये टाकून देतो. तर मित्रांनो बघू शकता. होय, तर चला आले आपण याला सोडत आहोत. सुरुवातीला याला आपण असंच ठेवणार आहोत, कारण ते फेमिलियर होते तो वातावरणाशी पॉन्डच्या. तर थोड्या वेळात आपण त्यांना सोडून देणार आहोत. 2 hours later. 5-10 मिनटं झालेले आहेत यांना सोडून. तर आता आपण यांना आता रिलीज करतो. तर सगळ्या माशांना रिलीज करून झाले. तर थोड्या दिवसात त्याचा अपडेट मी तुम्हाला यूट्यूबवरच देतो. थँक्यू.